या पार्टमध्ये आपण बेसिक इंग्लिश फ्रेजेस पाहणार आहोत. ओके, तर बेसिक इंग्लिश फ्रेजेसचा वापर हा कम्युनिकेशनमध्ये बऱ्याच वेळेस होत असतो, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ओके, चला तर मग सुरुवात करूया. लेट स्टार्ट. इथे बघा आता 10 वेज टू से हॅलो गुड बाय. आता तुम्ही हॅलो आणि गुड बाय कसं म्हणाल ते इथे पहा. जसं की हॅलो, हाय, हाय, हाय देअर, हाउडी, बाय, बाय बाय, सी यू लेटर, सी यू लेटर, टेक केअर, हॅव अ गुड वन. ओके, नेक्स्ट पहा 10 वेज टू से येस और नो. येस और नो कसं म्हणाल तर इथे बघा या, यप, शुअर. त्याचबरोबर नोप म्हणण्यासाठी नो म्हणण्यासाठी नोप, ना, नो वे. ओके, 10 वेज टू आस्क समवन इज. आता कशात हाऊ आर यू विचारण्यासाठी कसं कसं विचारू शकता तुम्ही, तर हाऊ आर यू, हाऊ इज गोईंग, हाऊ आर डुईंग, हाऊ आर थिंग्स, हाऊ इज लाईफ, हाऊ हॅव यू बीन, हाऊ इज युअर फॅमिली, व्हॉट्स अप, व्हॉट्स न्यू, व्हॉट्स हॅव यू बीन अप टू लेटली. अशा प्रकारे येऊ शकता. आता इथे बघा 10 वेज टू से हाऊ आर यू. तर ते म्हणजे याला आन्सर तुम्ही कसं द्याल हाऊ आर यू या क्वेश्चनला, त्याचं बघा आता आय एम फाईन, थँक्यू, हाऊ अबाउट यू, प्रिटी गुड, नॉट बॅड, ग्रेट, कुड यू, couldn't be better, can't complain, I have been busy, same as always, not so great, could be better. Okay, 10 ways to say thank you. आता थँक्यू म्हणण्याचे काही वेज आहेत ते लक्षात घ्यायचे. थँक्यू, थँक अ लॉट, थँक्यू सो मच, थँक्स मिलियन, थँक्स फॉर युअर हेल्प, थँक्स फॉर हेल्पिंग मी, आय एम रिअली अप्रिशिएट इट, आय एम रिअली ग्रेटफुल, दॅट्स सो काइंड ऑफ यू, आय कांट थँक यू इनफ, आय ओन यू वन. अशा प्रकारे. नेक्स्ट बघा 10 वेज टू रिस्पॉन्ड थँक्यू. आता थँक्यूला रिस्पॉन्ड तुम्ही कसं करताय तिथं लक्षात घ्यायचं आहे. यू आर वेलकम, नो प्रॉब्लेम, नो वरीज, डोंट मेन्शन इट, माय प्लेजर, एनी टाईम, इट वॉज लिस्ट आय कुड डू, ग्लॅड टू हेल्प, शुअर, थँक्यू. म्हणजे थँक्यू म्हणल्यानंतर तुम्ही रिस्पॉन्ड अशा प्रकारे देऊ शकता. पुढे बघा 5 फ्रेजेस फॉर अप्लोजायझिंग. आता इथे बघा याचा अर्थ होतो माफी मागणे. आय एम सॉरी दॅट, इट्स माय फॉल्ट, ओप सॉरी, आय शुड हॅव, आय अपोलोजाइज यू, प्लस फॉर. अशा प्रकारे तुम्ही आन्सर इथे देऊ शकता. आता इथे बघा 5 वेज टू रिस्पॉन्ड टू ॲन अपोलॉजी. अपोलॉजी माफी मागितल्यानंतर तुम्ही त्याला रिस्पॉन्स कसं द्याल ते आहे. जसं की इथे दॅट्स ओके, इट हॅपन्स, नो प्रॉब्लेम, डोंट वरी अबाउट इट, आय फॉरगिव्ह यू. नेक्स्ट 10 फ्रेजेस फॉर इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन कसं कराल तुम्ही स्वतःचं, तर आय जस्ट वॉन्टेड टू इंट्रोड्यूस माय सेल्फ, आय डोंट थिंक वी हॅव मीट बिफोर, माय नेम इज, दिस इज, आय वुड लाईक यू टू मीट, हॅव मीट, I would like to introduce you to, nice to meet you, it's pleasure to meet you, likewise, and you. अशा प्रकारे तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन तुम्ही देऊ शकता जेव्हा कोणाला भेटाल त्यावेळेस. पुढे बघा आता समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट दाखवायचा आहे, तर त्यावेळेस तुम्ही कसं म्हणाल, कसं आन्सर तुम्ही देऊ शकता. रिअली, दॅट्स इंटरेस्टिंग, राईट, गॉटचा, शुअर. अशा प्रकारे तुम्ही तुमचा इंटरेस्ट तिथे दाखवू शकता समोरच्यामध्ये. नेक्स्ट आहे 5 वेज टू एंड कॉन्व्हर्सेशन पोलाइटली. आता समोरचा व्यक्ती जेव्हा बोलत आहात तुम्ही, तर दोघं बोलत आहात त्यावेळेस
त्या समोरच्या व्यक्तीचं कॉन्व्हर्सेशन तुम्हाला पोलाइटली एंड करायचं आहे, थांबवायचं आहे आणि तुमच्या कामाला जायचं आहे. तर तुम्ही त्यावेळेस कसं सांगू शकता? इट वॉज नाईस चॅटिंग विथ यू. वेल, इट्स गेटिंग लेट. एनिवे, आय शुड गेट गोईंग. सॉरी बट आय एम अफ्रेड आय नीड टू. आय एम सॉरी टू कट ऑफ यू बट आय ॲक्च्युली गॉट अ रन. अशा प्रकारे तुम्ही बोलून आन्सर तुम्ही पोलाइटली एंड करू शकता. आता टेलिफोनिक कॉल, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. टेलिफोनिक कॉल पाहत असताना बघा तुम्ही कसं वापरू शकता. हाय, दिस इज जेन. मे आय स्पीक विथ जॉन स्मिथ? इज जॉन देअर? आय एम कॉलिंग अबाउट. आय एम रिटर्निंग युअर कॉल. One moment please. Hang on a second. He is not here. Would you like to leave message? Could you ask him to call me back? Thanks for calling. अशा प्रकारे तुम्ही आन्सर देऊ शकता. पुढे बघा, इन्फॉर्मेशन विचारण्यासाठी ओके तुम्ही काय करू शकता, इथे विचारू शकता जसं की कॅन यू टेल मी? Could you tell me? I would like to know. Do you know? Do you have any idea? Could anyone tell me? Okay. Use this phrase when asking group of people. Could anybody tell me? Okay. Would you happen to know? I don't suppose you know. I was wondering. I am calling to find out. Okay. अशा प्रकारे तुम्ही आन्सर तिथे देऊ शकता. असं आहे ते नेक्स्ट 5 टू से आय डोंट नो. तुम्हाला एखादी गोष्ट माहीत नाही त्यावेळेस तुम्ही कशा प्रकारे सांगू शकता बघा. आय डोंट नो आयडिया. आय हॅव नो आयडिया. आय कांट हेल्प यू देअर. बीट्स मी. आय एम नॉट रिअली शुअर. आय हॅव बीन वंडरिंग दॅट टू. अशा प्रकारे तुम्ही आय डोंट नो हे सांगू शकता. पुढे बघा, द फ्रेजेस फॉर आस्किंग समवन. आता इथे काय ओपिनियन तुम्ही विचारू शकता, गिविंग युअर ओपिनियन, राईट. आता एखाद्याचं ओपिनियन तुम्हाला विचारायचं आहे किंवा दुसऱ्याला काय वाटतं हे तुम्हाला विचारायचं आहे, त्यावेळेस तुम्ही कसं विचारू शकता? व्हॉट डू यू थिंक अबाउट? हाऊ डू यू फील अबाउट? व्हॉट्स युअर ओपिनियन ऑफ? व्हॉट आर यू व्ह्यूज ऑन? इन माय ओपिनियन. आता इथे बघा आन्सर देत असताना हे क्वेश्चन तुम्ही झाले, त्यावेळेस तुम्ही आन्सर कसं सांगू शकता? इन माय ओपिनियन, आय वुड से, मी असं म्हणेन. पर्सनली आय थिंक, आय बिलीव्ह, मी असा विश्वास करतो. इफ यू आस्क मी, जसं तुम्ही विचाराल. द वे आय सी इट, फ्रॉम माय पॉईंट ऑफ व्ह्यू, म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून. अशा प्रकारे तुम्ही इथे आन्सर देऊ शकता. पुढे बघा, फ्रेजेस फॉर नॉट हॅव्हिंग ॲन ओपिनियन. जर तुमच्याकडे काही ओपिनियन नसेल तर तुम्ही त्यावेळेस आन्सर कसं द्याल? आय हॅव नेवर गिवन इट मच थॉट. आय डोंट हॅव स्ट्रॉंग फिलिंग्स अदर वे. इट डझंट मेक डिफरन्स टू मी. आय हॅव नो ओपिनियन ऑन दॅट मॅटर. आय हॅव नो ओपिनियन ऑन द मॅटर. व्हॉट एव्हर, असं तुम्ही आन्सर देऊ शकता. फ्रेजेस फॉर ॲग्रींग. आता तुम्ही समोरचा बोलत आहे त्यावेळेस तुम्हाला त्याला रिस्पॉन्ड द्यायचा आहे, तुम्ही ॲग्री आहात असं दाखवायचं आहे. त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारचे आन्सर देऊ शकता, जसं की एक्झॅक्टली, ॲब्सोल्युटली, दॅट्स ट्रू, दॅट्स फॉर शुअर, आय ॲग्री 100%, आय कुड ॲग्री विथ यू मोर, दॅट्स एक्झॅक्टली व्हॉट आय थिंक, दॅट्स एक्झॅक्टली हाऊ आय फील, टेल मी अबाउट इट, यू आर टेलिंग मी, आय विल से, आय सपोज टू. अशा प्रकारे तुम्ही इथे आन्सर देऊ शकता. आता डिसॲग्रीमेंट दाखवायचं असेल, डिसॲग्रीमेंट तो म्हणजे ॲग्री नाही आहात त्यावेळेस, आय डोंट थिंक सो, आय बेग टू डिफर, आय एम अफ्रेड आय डोंट हॅव ॲग्री, आय एम अफ्रेड आय डोंट ॲग्री, आय एम नॉट सो शुअर अबाउट दॅट, दॅट्स नॉट हाऊ आय सी इट, not necessarily, yes but, on the contrary, no way, I totally disagree, I totally disagree.
तुम्ही असं आन्सर देऊ शकता. तर फ्रेजेस फॉर रिस्पॉन्डिंग टू गुड न्यूज, तुम्हाला जर गुड न्यूज ऐकली किंवा गुड न्यूज कोणी सांगितली त्यावेळेस कसं रिस्पॉन्ड देऊ शकता तुम्ही? कॉंग्रॅच्युलेशन, दॅट्स ग्रेट, हाऊ वंडरफुल, ऑझम, आय एम सो हॅपी फॉर यू. ओके. फ्रेजेस फॉर रिस्पॉन्डिंग टू बॅड न्यूज, आता बॅड न्यूजला कसं रिस्पॉन्स कराल? ओ नो, दॅट्स टेरिबल, पुअर यू, आय एम सो सॉरी टू हिअर दॅट, आय एम सॉरी फॉर युअर लॉस. You can say like that. Phrases for invitation. Invitation for your friends, म्हणजे इन्व्हिटेशन तुम्ही फ्रेंड्सला देण्यासाठी, म्हणजे सहज कम्युनिकेशनमध्ये जे इन्व्हिटेशन असतं, म्हणजे चहा कॉफीला जेवणासाठी आपण जे विचारतो त्याच्यामध्ये. आर यू फ्री, आर यू डुईंग एनिथिंग, लेट मी चेक माय कॅलेंडर, डू यू वॉन्ट सी मूवी, वुड यू लाईक टू जॉईन मी फॉर डिनर. हे तुम्ही क्वेश्चन इथे विचारू शकता. असे इथे आय वुड लव टू, तुम्ही आन्सर देऊ शकता इथे. आय वुड लव टू, मला आवडेल. साऊंड्स ग्रेट, आय वुड लव टू बट आय हॅव अनदर कमिटमेंट, आय डोंट थिंक आय कॅन, मे बी अनदर टाईम. अशा प्रकारे तुम्ही नाही म्हणू शकता तिथे. आता बघा, 5 ways टू मेक रिस्पॉन्ड टू ऑफर. ऑफरला तर रिस्पॉन्ड कसं द्याल, म्हणजे ऑफर तुम्ही ज्यावेळेस ऑफर स्वीकारलेली आहे त्यावेळेस कसं बोलाल तुम्ही? त्यावेळेस वुड यू लाईक अ ड्रिंक, डू यू वॉन्ट सम वॉटर, कॅन आय गेट यू समथिंग टू ईट, दॅट्स बी ग्रेट, थँक्स, नो थँक्स, आय एम ओके. ओके. नेक्स्ट, फ्रेजेस फॉर टॉकिंग अबाउट फ्युचर प्लॅन. आता फ्युचर प्लॅन म्हणजे काय आहे, तर तुम्ही काहीतरी गोष्टी करणार आहात त्यावेळेस तुम्हाला इथे फ्युचर प्लॅन म्हणजे आय एम गोइंग टू, म्हणजे आय एम गोइंग टू डू समथिंग, वॉट एव्हर यू कॅन से लाईक दॅट. आय एम प्लॅनिंग टू, ओके, आय होप, आय वुड लाईक, आय माईट, आय मे, आय एम थिंकिंग अबाउट, मी असा विचार करतोय, असं तुम्ही सांगू शकता. आता पुढे बघा, वेज टू टॉक अबाउट लाईक अँड डिसलाईक. लाईक अँड डिसलाईक सांगण्यासाठी तुम्ही इथे असं म्हणू शकता, आय लव, इथे एक्झाम्पल घेतले सॉसर, आय लव सॉसर, आय एम रिअली इन टू सॉसर, आय लिव्ह फॉर सॉसर, सॉसर इज माय थिंग, आय एम क्रेझी अबाउट सॉसर, आय एम नॉट ह्यूज फॅन ऑफ मॉडर्न आर्ट. आता इथे मॉडर्न आर्ट एक्झाम्पल घेतलं आहे. जर तुम्ही काही डिसलाईक दाखवायचं असेल त्यावेळेस इथे तुम्ही सांगू शकता, आय एम नॉट शुअर फॅन ऑफ modern art, isn't my cup of tea, I don't really care for modern art, I'm not into modern art, I can't stand modern art. म्हणजे हे तुम्ही लाईक अँड डिसलाईक अशा प्रकारे सांगू शकता, यूज करू शकता. पुढे नेक्स्ट बघा, वे टू मेक सजेशन. आता सजेशन हे करण्यासाठी कसं तुम्ही यूज कराल, हाऊ अबाउट, एक्झाम्पल येते, हाऊ अबाउट ट्राईंग समवन न्यू, व्हाय डोंट यू टॉक टू युअर बॉस, मे बी वी शूड डू मोर सर्च, आय वुड रिकमेंड गोइंग टू द डॉक्टर, हाऊ यू थॉट अबाउट बाईंग अ न्यू कम्प्युटर. अशा प्रकारे तुम्ही यूज करू शकता. आता बघा, फ्रेजेस फॉर आस्किंग, टॉकिंग अबाउट जॉब. जॉबविषयी तुम्ही विचारायचं त्यावेळेस कसं, वेअर डू यू वर्क, व्हॉट डू यू डू, व्हॉट डू यू डू फॉर लिव्हिंग, दिस इज द क्वेश्चन्स. ओके. आता इथं तुम्ही आन्सरमध्ये कसं यूज करू शकता, आय वर्क ॲट मायक्रोसॉफ्ट, आय एम ॲन अकाउंटंट, आय एम अनएम्प्लॉयड, आय एम बिटवीन द जॉब ॲट द मोमेंट, आय एम लुकिंग फॉर वर्क, I am stay at home mom and dad, I run my own business, I am freelancer, I am a writer, I am a designer, okay, I am retired. You can answer like that. Okay. पुढे बघा,
फ्रेजेस फॉर डिस्क्रायबिंग रिलेशनशिप. ओके, रिलेशनशिप डिस्क्राईब करत असताना कशा करू शकता तुम्ही. आता इथे बघा, आय एम सिंगल, आय हॅव बॉयफ्रेंड, आय हॅव गर्लफ्रेंड, वी आर एंगेज्ड. वी आर एंगेज म्हणजे गोइंग टू गेट मॅरिड सून. इन फ्युचर यू आर they are going to get married. We are getting married in June. I am married. I have been married for 10 years. I am divorced. I am widowed. I am not looking for anything serious. I am not quite or max. Okay, you can say like that. Okay, पुढे बघा, ask for the clarification. आता क्लेरिफिकेशन म्हणजे काय लक्षात घ्या की तुम्हाला एक समोरचा व्यक्ती बोलत आहे, त्यावेळेस त्याचं बोललेलं काही समजलेलं नाही. ओके, किंवा तुम्हाला ऐकू आलं नाही, क्लिअर समजलं नाही, त्यावेळेस तुम्ही त्याला म्हणू शकता पार्डन, पार्डन प्लीज. ओके, इफ यू डोंट हिअर और अंडरस्टँड व्हॉट द पर्सन सेड, वुड यू माइंड रिपीट इट अगेन, किंवा वुड यू माइंड रिपीट दॅट, व्हॉट यू डू मीन, व्हॉट डू मीन, आय एम नॉट शुअर आय फॉलो यू. ओके, किंवा आय डोंट अंडरस्टँड, प्लीज रिपीट अगेन, कुड यू एक्सप्लेन. यू कॅन सिलेक्ट दॅट. असं तुम्ही इथे. नेक्स्ट इज चेक वेदर द अदर पर्सन अंडरस्टँड यू ऑर नॉट. म्हणजे समोरचा व्यक्ती तुम्हाला नाही समजून घेतलं आहे की नाही ते समजून घ्यायचं आहे तुम्हाला. ओके, तुम्ही आन्सर विचारू शकता. डू यू अंडरस्टँड व्हॉट आय एम सेइंग, डू यू अंडरस्टँड व्हॉट आय एम सेइंग, डज दॅट मेक सेन्स, डू यू नो व्हॉट आय मीन, आर यू विथ मी सो फार. Often used in the middle of the long explanation or introduction. Is that clear? ओके, अशा प्रकारे तुम्ही इथे यूज करू शकता. नेक्स्ट बघा, हेल्प विचारण्यासाठी वेज टू आस्क हेल्प. हेल्प कसं तुम्ही यूज वापराल. आय नीड लिटल हेल्प, कुड यू हेल्प मी आउट, कुड यू गिव्ह मी हँड, कुड यू स्पेअर अ कपल ऑफ मिनिट, कुड यू डू मी फेवर. ओके, अशा प्रकारे तुम्ही इथे हेल्प मागू शकता. पुढे बघा, वेज टू आस्क समवन एल्स टू डू समथिंग. ओके, बघा, वुड यू माइंड म्हणजे काहीतरी करण्यासाठी तुम्ही सांगताय. वुड यू माइंड ओपन द डोअर, कुड यू प्लीज टर्न ऑफ द लाईट, कॅन यू पास मी अ चिकन, प्लीज सेंड मी द इन्फॉर्मेशन, I would appreciate it for you could. Okay, आता I would appreciate for you you could do the dishes, wash the dishes. असं you can say like that. आता पुढे बघा, ways to interrupt someone. आता इंटरप्ट, तुम्ही कोणाचं तरी काम सुरू असेल किंवा तो अदर व्यक्ती काहीतरी करत असेल त्यावेळेस तुम्ही इंटरप्ट करत आहात, त्यावेळेस कसं बोलाल. सॉरी टू इंटरप्ट बट एक्सक्यूज मी, could I talk to you for a minute, do you have a minute, uh, could I jump in here, sorry I just want to say that, may I have word. ओके, तुम्ही असं इथे यूज करू शकता. नेक्स्ट, वेज टू इन्करेज समवन. आता इन्करेज करण्यासाठी तुम्ही कसं यूज करू शकता बघा इथे. आता कीप अप द गुड वर्क, that was a nice try, that's really important, you're on the right track, you almost got it, you're doing great, right. असे तुम्ही इथे यूज करू शकता. पुढे बघा, डोंट गिव अप, हँग इन देअर, यू कॅन डू इट, गिव इट युअर बेस्ट, नाईस जॉब, you did great, right. पुढे बघा, phrases for complaining.
तर कंप्लेनिंग करण्यासाठी कसं आहे, आय एम नॉट हॅपी अबाउट दिस, आय एम सॉरी बट दिस इज अनॲक्सेप्टेबल, आय एम नॉट व्हेरी सॅटिस्फाईड विथ, आय कांट स्टँड इट वेन, दिस सक्स. नेक्स्ट, phrases for remembering, reminding or forgetting. ओके, लक्षात करून देणे, लक्षात ठेवणे आणि विसरणे, त्याच्यासाठी काय यूज केलेलं आहे तिथे लक्षात ठेवायचं आहे. आय विल ऑलवेज रिमेंबर, आय विल नेवर फॉरगेट, इफ आय रिमेंबर करेक्टली, as far as I can, I have a vague recollection of, it's on the tip of my tongue, my mind went blank, it doesn't ring a bell, please remember to, please don't forget to, I would like to remind you about, you haven't forgotten to, about have you, I completely slipped my mind, I completely forget about it. Okay, you can say like that. Phrases for saying something is easy and difficult. Okay, it's a piece of cake, it's a chinch, it's a breeze, anyone can do it, there is nothing to do it, it's hard, that's bitter trick, it's really tough, it's not a walk in the park, it's very demanding. You can तुम्ही असं वगैरे सांगू शकता. पुढे बघा, एज, एक्सप्रेशन अबाउट एज. तुम्ही आता वय सांगण्यासाठी किंवा वय एज एक्सप्रेस करण्यासाठी कसा फ्रेजेस यूज कराल. शी इज इन हर 20, शी इज इन हर 20s, ही इज इन हिज लेट 30s, शी जस्ट टर्न 6, ॲक्ट युअर एज. म्हणजे यूज दिस वेन अन अडल्ट इज बिंग इमॅच्युअर ॲक्टिंग लाईक अ चाइल्ड. I am not sure as you to be. I am not over the hill yet. He is no spring chicken. She is wise beyond her years. I am having a senior moment. I live to a reap up. I live to a reap old age. Right, now we are going to see phrases for shopping. Now शॉपिंग फ्रेजेस आर हिअर. ते बघा शॉपिंग फ्रेजेस कसे यूज आहेत. कसं तुम्ही आन्सर विचारू शकता शॉपिंगला गेल्यानंतर. यू कॅन आन्सर, यू कॅन आस्क द क्वेश्चन्स लाईक दॅट. डू हॅव, जे पाहिजे तुम्ही विचारू शकता. डू हॅव, वेअर कॅन आय फाइंड, आय एम जस्ट ब्राउजिंग, आय एम लुकिंग फॉर, हाऊ मच इज दिस, म्हणजे आस्किंग फॉर द प्राइस. Is this on a sale? Can I try it on? Use these to ask if you can put on clothing to see if it's the right size. I will take it. Do you take credit cards? I would like to return, exchange this. Right. Next, phrases for talking about food. तर फूड विषयी बोलत असताना कसं आहे. आय एम स्टार्विंग, म्हणजे मला भूक लागली आहे. आय एम व्हेरी हंग्री. लेट्स ग्रॅब अ बीट, लेट्स हॅव अ बाईट टू ईट. हाऊ अबाउट ईटिंग आउट टू नाईट. आय ब्रॉट सम स्नॅक्स. दिस सूप इज डिलिशियस. कुड आय हॅव अनदर हेल्पिंग ऑफ. आय विल हॅव. कुड वी गेट अ चेक प्लीज. I am full. I am stuffed. Okay, I am full means I am satisfied. I am stuffed means I ate lot, maybe too much. Next phrases for talking about television. Okay. Now, where is the remote?
Is there anything good on? Can I change the channel? I have already seen this episode. This is a rerun. I love this show. There are too many commercials. Stop channel surfing. Check the TV guide. It's the reason. It's the season finale. It's the season finale. Finale means the final episode of season. Okay. Phrases you will hear in the airport. Airport वरती तुम्ही phrases ऐकाल. ते आहे ते. Do you have any bag to check? Would you like a window seat or SL seat? Here is your boarding pass. Your flight leaves from gate 15. Your seat number is 8F. Flight 800 is now boarding. Your flight has been delayed. Your flight has been cancelled. This is a final call for flight 800. What is the purpose of your trip? This is final call for flight 800. This is also call. What is the purpose of your trip? This is the common question for the student, any passenger who wants to go abroad. Okay. Now ways to talk about price. प्राइस विषयी टॉक करत असताना कसं बोलाल? इट कॉस्ट फॉर्च्यून. इट कॉस्ट अँड आर्म अँड लेग. इट्स अ रिप ऑफ मीन्स ओव्हर प्राईज असेल तेव्हा आय कांट अफोर्ड इट. दॅट्स बिट प्रायझी. दॅट्स क्वाईट रिजनेबल. इट्स 20% ऑफ. दॅट्स अ गुड आयडिया. Sorry, that's good deal. That's good deal. Value for this moment for money. It was real bargain. It was dirt cheap.